Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture we are going to see cost auditing. Cost auditing मध्ये आपण पाहणार आहोत कॉस्ट ऑडिट प्रोग्राम. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेला आहे कॉस्ट ऑडिटचे स्कोप्स काय आहेत, त्याचबरोबर आपण स्टडी केलेलं होतं कॉस्ट ऑडिट टेक्निक्स. ओके, तर आपण एकंदरीतपणे असं म्हणू शकतो की कॉस्ट ऑडिटमध्ये नेमकं काय केलं जातं, का कंडक्ट केलं जातं, या सगळ्या गोष्टींचं इथे आपल्याला पूर्णपणे इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. आज आपण पाहणार आहोत कॉस्ट ऑडिट प्रोग्राम. Cost audit program. A cost audit program is the detailed plan of auditing work to be performed, specifying the procedures to be followed in the verification of each item, the cost statements, okay, and giving the estimated time required. तर कॉस्ट ऑडिट प्रोग्राममध्ये एकंदरीतपणे फक्त प्लॅनिंग करण्याचं काम केलं जातं. प्लॅनिंग कुठल्या गोष्टीची करणार आहोत, तर जी काही प्रोसिजर तुम्ही फॉलो करणार आहात फॉर व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट स्टेटमेंट्स, ओके, तर त्याविषयीचा प्लॅन इकडे तयार केला जातो. इट इज अ प्लॅन प्रिपेअर्ड बाय कॉस्ट ऑडिटर. तर यामध्ये एकंदरीतपणे शो केलेलं असतं, काय शो केलेलं असतं किंवा कुठल्या गोष्टींविषयीची इन्फॉर्मेशन किंवा प्लॅन प्रिपेअर केलेला असतं ते पाहू आपण. फर्स्ट वन इज ऑडिट वर्क टू बी परफॉर्म. कुठल्या पद्धतीचं किंवा कुठलं ऑडिट वर्क तुम्ही परफॉर्म करणार आहात. त्यानंतर प्रोसिजर्स टू बी फॉलोड इन व्हेरिफिकेशन ऑफ ईच आयटम इन द कॉस्ट स्टेटमेंट्स. आता कॉस्ट स्टेटमेंट्स म्हणजे जे काही तुमच्याकडे आयटम्स असणार आहेत, ज्या काही गोष्टी, जे काही रेकॉर्ड तुमच्याकडे आलेला आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही एक पर्टिक्युलर प्रोसिजर यूज करताय. कुठली प्रोसिजर तुम्ही यूज करणार आहात याचं देखील इकडे प्लॅनिंग केलं जातं. अलोकेशन ऑफ वर्क टू ऑडिट स्टाफ. ऑडिट स्टाफ आपण ऑडिट करत आहोत तर स्टाफ असणार आहे आपल्याकडे, तर प्रत्येकासाठी कुठलं काम तुम्ही अलोकेट करत आहात याचं प्लॅनिंग देखील इकडे केलं जातं. देन लास्ट वन इज एस्टिमेटेड टाइम ड्युरेशन फॉर कम्प्लिशन ऑफ वर्क. एक्झॅक्ट टाईम तर आपण नाही सांगू शकत, पण एस्टिमेटेड टाईम अंदाजपणे आपण बांधू शकतो, की अंदाज सांगू शकतो आपण की इतक्या वेळामध्ये हे काम केलं जाऊ शकतं किंवा केलं जाईल. तर याविषयीचा सुद्धा प्लॅन आपल्याला इकडे पूर्णपणे तयार करावा लागतो, जे आपण कॉस्ट ऑडिट प्रोग्राममध्ये करतो. Types of cost audit program. There are two types of cost audit program. First one is a general cost audit program and the second one is specific cost audit program. General cost audit program यामध्ये काय कंटेन केलेलं आहे बघा. कंटेनिंग स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन इन रिस्पेक्ट ऑफ, ओके, यामध्ये स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स इन्व्हॉल्व केलेले असतात, कंटेन केलेले असतात, जे कुठल्या विषयी असतात पहा. एक आहे इंटरनल कंट्रोल विषयीचा, ओके, त्याविषयीचे पूर्ण स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स इकडे असतात. देन ऑडिट प्रोसिजर्स अँड फॉलोअप, तुम्ही कशा पद्धतीने फॉलोअप घेताय, ऑडिट प्रोसिजर यूज करताय त्याविषयी. देन थर्ड वन इज कोऑर्डिनेशन प्लॅन ऑफ अ स्पेसिफिक ऑडिट प्रोग्राम. ओके, जो कुठला कोऑर्डिनेशन प्लॅन आहे, ज्या ऑडिट प्रोग्रामसाठी तुम्ही हा प्लॅन करत आहात त्याविषयी इकडे सगळ्या गोष्टी किंवा स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स असतं. लास्ट इज इंटरव्ह्यूज विथ द कंपनी ऑफिशियल. जे काही कंपनी ऑफिशियल्स आहेत त्यांचा इंटरव्ह्यू देखील इकडे घेतला जातो आणि त्यावरती कॉस्ट ऑडिट प्रोग्राम हा कंडक्ट केलेला असतो. देन स्पेसिफिक कॉस्ट ऑडिट प्रोग्राम. स्पेसिफिक कॉस्ट ऑडिट प्रोग्राम हा कुठल्या गोष्टींसाठी डिझाईन केलेला आहे किंवा कुठल्या एरियासाठी डिझाईन केला जातो पहा. डिझाईन टू कव्हर ऑल फंक्शनल एरियाज ॲज पर द कंपनीज ऑर्गनायझेशनल प्रोफाईल. ओके, कंपनीच्या ऑर्गनायझेशनल प्रोफाईलवरती जे काही फंक्शनल एरियाज आहेत त्यावरती हे काय केलं असतं, पूर्णपणे या एरियाजला कव्हर करण्याकरिता डिझाईन केलेलं आहे. अँड इन अकॉर्डन्स विथ द रिलेव्हंट कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड रूल्स. ओके, जे काही कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्डिंग रूल्स आहेत त्यांचा इकडे काय केलं जातो, स्पेसिफिकली यूज केला जातो आणि त्यानुसार कॉस्ट ऑडिट केलेला आहे का हे पाहण्याचं काम केलं जातं आणि त्यावरतीच हा कॉस्ट ऑडिट प्रोग्राम हा बनवलेला असतो. स्टेप्स ऑफ अ कॉस्ट ऑडिट प्रोग्राम. आता कुठले कुठले स्टेप्स इन्व्हॉल्व होतात या कॉस्ट ऑडिट प्रोग्राममध्ये. फर्स्ट स्टेप आहे असेसमेंट ऑफ अमाऊंट ऑफ वर्क इन्व्हॉल्व्ड. ओके, आपण जे काही ऑडिट करत आहोत त्यामध्ये किती काम आहे किंवा अमाऊंट ऑफ वर्क किती आहे याचं असेसमेंट इकडे केलं जातं. आफ्टर गोईंग थ्रू द बेसिक डॉक्युमेंट्स, सर्व डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर, सर्व डॉक्युमेंट्सची स्टडी केल्यानंतर, समजून घेतल्यानंतर अँड ऑडिटर शुड असेस द अमाऊंट ऑफ ऑडिट वर्क टू बी कॅरीड आउट. कुठल्या भागाचं, कुठल्या एरियाचं किंवा कुठल्या गोष्टींचं आपल्याला इकडे
ऑडिट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी इकडे कॅरीड आउट करण्याचं काम केलं जातं. ही मस्ट टेक इन टू कन्सिडरेशन, जेव्हा तो हे असेसमेंट करत असतो त्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. ॲज अ कॉस्ट ऑडिटर तुम्हाला या गोष्टी माइंडमध्ये ठेवूनच असेसमेंट करावं लागतं. त्यामध्ये फर्स्ट आहे द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑडिट टू बी कॅरीड आउट. नेमकं ऑडिट करण्यामागचं हेतू काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. सिस्टीम एम्प्लॉयड फॉर रेकॉर्डिंग कॉस्ट बुक्स, कुठली सिस्टीम एम्प्लॉय करण्यात आलेली आहे, कामी लावण्यात आलेली आहे कॉस्ट बुक्सचं रेकॉर्डिंग करण्याकरिता, ते लक्षात ठेवावं लागतं. त्याचबरोबर द सिस्टीम अँड एक्सटेंट ऑफ इंटरनल चेक अप्लाइड इन दी ऑर्गनायझेशनल. इंटरनल चेंजचा जो काही एक्सटेंट आहे, जी काही सिस्टीम आहे, कुठल्या पद्धतीची यूज करण्यात आलेली आहे ते देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ॲज अ ऑडिटर आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून किंवा कन्सिडर करूनच असेसमेंट करावं लागतं. द एक्सटेंट ऑफ ऑडिट नीडेड, जे काही कॉस्ट ऑडिटचा एक्सटेंट आहे, जे गरजेचं आहे, उदाहरणार्थ पार्शियल आहे, कंप्लीट ऑडिट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. एक्सटेंट इन द सेन्स की लिमिट काय आहे तुमची, की तुम्ही कशा पद्धतीचं ऑडिट इकडे करणार आहात. ओके. देन सेकंड वन इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ ऑडिट टू बी कॅरीड आउट. फ्रिक्वेन्सी कशा पद्धतीची ठेवणार आहात तुम्ही, कशा पद्धतीने या ऑडिट प्रोग्रामला कंडक्ट करत आहात, हे देखील इकडे आपल्याला प्लॅन करायचं आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑडिट डिपेंड्स ऑन, कुठल्या कुठल्या गोष्टीवरती फ्रिक्वेन्सी डिपेंड करते. द एक्सटेंट अँड द नेचर ऑफ द टेस्ट चेक्स टू बी अप्लाइड. ओके. सेकंड वन व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन, किती पद्धतीचे किंवा कसे हे ट्रान्झॅक्शन्स आहेत. द नीड फॉर कॉस्ट ऑडिट प्रियर टू ईच इश्यू ऑफ पिरियॉडिक कॉस्ट स्टेटमेंट्स, या गोष्टीसुद्धा बघाव्या लागतील. रिलायबिलिटी अँड इफेक्टिव्हनेस ऑफ द सिस्टीम ऑफ इंटरनल कंट्रोल, यावरती तुमची फ्रिक्वेन्सी ऑफ ऑडिट ही डिपेंड करत असते. देन नेक्स्ट स्टेप is number and caliber of auditors required for the audit. जे काही नंबर अँड कॅलिबर इकडे गरजेचे आहेत, किंवा किती ऑडिटर्स तुम्हाला, म्हणजे एकंदरीतपणे स्टाफ किती इकडे पाहायचा आहे किंवा हवा आहे, या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इकडे पाहाव्या लागतात. आणि या स्टेपमध्ये आपण याच गोष्टीकडे लक्ष देणार आहोत. फॅक्टर्स लाईक द ऑब्जेक्ट ऑफ ऑडिट, सिस्टीम ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, सिस्टीम ऑफ इंटरनल कंट्रोल इन ऑपरेशन, प्रिन्सिपल ऑफ कॉस्ट अकाउंटिंग etc. determine the size and the type of staff required. ओके. पहा की कशा पद्धतीचं ऑडिट, म्हणजे कुठली सिस्टीम तुम्ही यूज करत आहात, अकाउंटिंग कशा पद्धतीने केलेली आहे, कशा पद्धतीने रेकॉर्डिंग केलेलं आहे, इंटरनल कंट्रोल कशा पद्धतीचं आहे, एखाद्या कंपनीचा इंटरनल कंट्रोलचं ऑपरेशन कशा पद्धतीने वर्क केलं जातं, वास्ट आहे का, काम कशा पद्धतीचं आहे, यानुसार कॉस्ट ऑडिटचा स्टाफ इकडे डिसाईड केला जातो. या सगळ्या गोष्टी इकडे या स्टेपमध्ये ठरवल्या जातात की किती स्टाफ आपल्याला लागणार आहे. नेक्स्ट वन इज असाइनिंग द वर्क टू द ऑडिट स्टाफ. ओके. आफ्टर डिटरमाइनिंग द वर्क लोड and audit frequency, the assignment of audit work among the audit staff is very important. Major areas affecting strategic planning and decision making involve the top management. राईट. हे तर क्लिअर आहे की ज्या ठिकाणी डिसिजन मेकिंग, म्हणजे तुम्हाला स्वतःला डिसिजन घ्यायचा आहे, जो काही स्टाफ तुमचा काम करतोय त्याला स्वतःच्या बेसवरती डिसिजन घ्यावा लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये जी स्किल आहे ती त्या पद्धतीची असणं गरजेची आहे. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगची गरज ज्या ठिकाणी असते, या पद्धतीचा जो वर्कलोड असणार आहे तिथं टॉप मॅनेजमेंटच काम करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वर्क असाइन करावं लागतं त्या स्टाफला. ओके. फॉर रेस्ट ऑफ द वर्क द assignment to individual audit clerks should be laid down clearly in their audit notebooks. ओके. काही क्लरिकल वर्क आहे त्यांना त्याच पद्धतीने काम द्यावं लागतं. अशा पद्धतीने आपल्याला अलोकेशन किंवा असाइन करावा लागतो प्रत्येकासाठी जॉब किंवा वर्क. तर हे या स्टेपमध्ये काम केलं जातं. 5 नंबर स्टेप, इस्टॅब्लिशिंग कॉस्ट ऑडिट चेकिंग प्रोग्राम. चेकिंग प्रोग्राम पहा. कॉस्ट ऑडिट चेकिंग प्रोग्राम इज डन to know the extent to which the cost items have been checked. किती लिमिटपर्यंत, किती एक्सटेंटपर्यंत तुम्ही चेकिंग करू शकता, किती डीपपर्यंत तुम्हाला जायचं आहे, या सगळ्या गोष्टी कॉस्ट ऑडिट चेकिंग प्रोग्राममध्ये ठरवल्या जातात. फॉर दिस पर्पज कॉस्ट ऑडिट चेकिंग फॉर्म इज यूज्ड. ओके. तर कॉस्ट ऑडिट चेकिंग फॉर्म इकडे यूज केला जातो. द चेकिंग रेकॉर्ड इज कन्सिडर्ड विथ 2 थिंग्स. फर्स्ट वन इज द एक्सटेंट ऑफ चेक
and the period of check. Okay, then 6 number step, cost audit attendance program. हे सगळं केल्यानंतर 6 नंबरला काय आपली स्टेप येते तर कॉस्ट ऑडिट अटेंडन्स प्रोग्राम. तर यामध्ये काय बघा, इन द अटेंडन्स प्रोग्राम अटेंडन्स ऑफ ईच ऑडिटर ॲट ईच लोकेशन इज रेकॉर्डेड. दिस हेल्प्स इन कीपिंग अ चेक अँड ऑडिटर ॲज वेल ॲज अमाऊंट ऑफ वर्क डन बाय देम. ओके, क्लिअर आहे. कॉस्ट ऑडिट अटेंडन्स प्रोग्राममध्ये काम करणारा जो ऑडिटर आहे तो कुठल्या लोकेशनला आहे, म्हणजे तो कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या गोष्टी चेक करत आहे, या सगळ्या गोष्टींचं इकडे काय केलं जातं तर अटेंडन्स ठेवलं जातं. त्याचबरोबर तो किती वेळामध्ये किती काम करत आहे याचं रेकॉर्डिंगसुद्धा इकडे केलं जातं. द लास्ट स्टेप इज ऑडिट मॅन्युअल. Okay, a suitable audit program is made out to be adopted for cost audit and various standards forms and documents used for audit are laid down in audit manual. Okay, या मॅन्युअलमध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात, लिहिलेल्या असतात, नोट डाऊन केलेल्या असतात, मेंटेन करून ठेवलेल्या असतात. एव्हरी रूल अँड प्रिन्सिपल रिगार्डिंग द कॉस्ट आर स्पेसिफाईड. प्रत्येक रूल आणि प्रिन्सिपल रिगार्डिंग ऑडिट हा इथे स्पेसिफाय केलेला असतो, स्पेसिफिकली स्पेसिफाय केलेला असतोच. ओके, त्यालाच ऑडिट मॅन्युअल असं म्हटलं जातं. हे ऑल अबाउट आहे आपल्या कॉस्ट ऑडिट प्रोग्रामविषयी. ओके, तर आता आपण पाहूया स्टेजेस ऑफ कॉस्ट ऑडिट प्रोग्राम. फर्स्ट ए, रिव्ह्यू ऑफ कॉस्ट ऑडिट रेकॉर्ड. तर या स्टेजमध्ये काय केलं जातं तर रिव्ह्यू घेतला जातो कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्सचा, ज्यामध्ये आपल्याला खूप सारे स्टेप्स इकडे दिसत आहेत किंवा खूप सारे पॉईंट्स आहेत. फर्स्ट वन इज मेथड ऑफ कॉस्टिंग इन यूज. मग कुठल्या पद्धतीची तुम्ही मेथड यूज करताय कॉस्टिंग करिता आपण पाहिलेलं आहे. फर्स्ट सेममध्ये बॅच मेथड आहे, प्रोसेस आहे, युनिट मेथड आहे, या सगळ्या गोष्टी इकडे पाहिल्या जातात. मेथड ऑफ अकाउंटिंग फॉर रॉ मटेरियल स्टोअर्स अँड स्पेअर वेस्टेज स्पॉइलेज डिफेक्टिव्स एटसेट्रा याविषयीची देखील इकडे पाहिली जाते. त्यानंतर सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग वेजेस, सॅलरीज, ओव्हरटाईम, स्पेस, वेस्टेज हे देखील पाहिलं जातं. ओके, एकंदरीतपणे तुम्हाला असं सांगायचं आहे की स्टेजेस ऑफ कॉस्ट ऑडिट प्रोग्राममध्ये फर्स्ट स्टेजमध्ये रिव्ह्यू घेतला जातो कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्डचा. रेकॉर्ड तुम्ही ज्या पद्धतीने करत आहे त्याचं रिव्ह्यू इकडे घेतलं जातं. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला एकच गोष्ट पाहायला मिळेल की कुठली मेथड किंवा सिस्टीम तुम्ही यूज करत आहात प्रत्येक गोष्टींचं किंवा प्रत्येक कॉस्टचं रेकॉर्ड करण्याकरिता. तर फर्स्ट स्टेपमध्ये याच गोष्टीकडे लक्ष दिलं जातं. स्टेजेस ऑफ कॉस्ट ऑडिट प्रोग्राम. व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट स्टेटमेंट्स अँड अदर डाटा. सेकंड आहे व्हेरिफिकेशन करणं जे काही कॉस्ट स्टेटमेंट्स आहेत किंवा डाटा आहेत त्यांचं. हे सेकंड स्टेज येते कॉस्ट ऑडिट प्रोग्राममध्ये. दिस विल इन्क्लूड व्हेरिफिकेशन ऑफ लायसन्स्ड, इन्स्टॉल्ड, युटिलाइज्ड कॅपॅसिटीज, देन फायनान्शियल रेशोज, प्रोडक्शन डाटा, कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कन्झ्युम्ड, सेल्स रिअलायझेशन, abnormal non-recurring and specific cost स्टेटमेंट्स, रिकन्सिलेशन विथ फायनान्शियल बुक्स. तर या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट स्टेटमेंट अँड अदर डाटामध्ये. तर हे आपल्याला पाहायला मिळतं इकडं सेकंड स्टेज. ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट ऑडिट प्रोग्राम. तर कुठले कुठले ॲडव्हान्टेजेस आहेत कॉस्ट ऑडिट प्रोग्रामचे. पहा, आपण कॉस्ट ऑडिट करत आहोत, मात्र कॉस्ट ऑडिट प्रोग्रामचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, का म्हणजे कॉस्ट ऑडिट प्रोग्राम करणं गरजेचं आहे बघू. फर्स्ट वन, इट हेल्प्स द ऑडिटर टू नो अबाउट द प्रोग्रेस ऑफ ऑडिट. ओके, यामुळे आपल्याला लक्षात येतं की कॉस्ट ऑडिटचा प्रोग्रेस कुठंपर्यंत आहे, कसा आहे. त्यानंतर इट इन्क्रीजेस द इफिशियन्सी ऑफ कॉस्ट ऑडिट असोसिएट्स. ओके, यामुळे एकंदरीतपणे कॉस्ट ऑडिट करिता किंवा त्यांची इफिशियन्सी ही चांगल्या पद्धतीची राहते. आपल्याला पाहता येतं, इन्क्रीज करता येते इफिशियन्सी. त्याकरिता कॉस्ट ऑडिट प्रोग्राम हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्यानंतर थर्ड वन आहे इट फॅसिलिटेट्स द युनिफॉर्मिटी इन वर्क. पहा, तुम्ही कॉस्ट ऑडिट प्रोग्राम करताय, स्टाफ डिसाईड करताय, त्यांना वर्क असाइन करताय आणि एकंदरीतपणे सर्व कामामध्ये युनिफॉर्मिटी राहते. ओके, तुम्ही स्वतः काम प्रत्येकांना देत असाल, असाइन करत असाल तर एक गोष्ट क्लिअर आहे की या सगळ्या गोष्टी तुम्ही लाईक अ टीम वर्क करत आहात. ओके, त्यामुळे कामामध्ये युनिफॉर्मिटी राहते जर तुम्ही कॉस्ट ऑडिट प्रोग्राम
करत असाल, ऑलरेडी प्लॅन करत असाल कॉस्ट ऑडिटचा. इट हेल्प्स टू सेफगार्ड अगेन्स्ट ओमिशन्स. कुठल्याही पद्धतीचे ओमिशन्स तुम्हाला इकडे पाहायला मिळत नाहीत. एक पद्धतीचं तुम्हाला सेफगार्ड मिळतं जर कॉस्ट ऑडिट प्रोग्राम असेल तर. देन इट गाइड्स फॉर प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क्स अँड फिक्सिंग रिस्पॉन्सिबिलिटीज. ऑफकोर्स मी आत्ता सांगितलं तुम्हाला की इकडे आपण काय करत असतो, स्टाफ स्वतः डिसाईड करत असतो, त्यांना काम आपण स्वतः असाइन करत आहोत. काम असाइन केल्यानंतर फायदा काय होतो तर प्रत्येकाला आपल्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते. त्यामुळे फायदा असा होतो की प्रत्येकाचं काम हे पूर्ण जबाबदारीने केलं जातं. त्याचबरोबर कॉस्ट ऑडिट प्रोग्राम जर होत असेल, म्हणजे प्लॅनिंग जर तुम्ही करत असाल तर कॉस्ट ऑडिट करण्या अगोदर एक पद्धतीचं गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं या कॉस्ट ऑडिट प्रोग्राम थ्रू. इट सर्व ॲज अ डिफेन्स अगेन्स्ट चार्ज ऑफ निग्लिजन्स. कुठल्याही पद्धतीचा निग्लिजन्स इकडे तुम्हाला पाहायला मिळत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी हा प्लॅन केलेला आहे. जर तुम्ही कुठली गोष्ट प्लॅनिंग करून करत असाल तर कुठल्याही गोष्टीकडे निग्लेक्ट केलं जाणार नाही. जर कुठल्याही गोष्टींबद्दल निग्लेशन तुम्हाला पाहायला मिळत असेल तर तुम्ही त्यावरती वर्क करू शकता, कारण तुम्ही प्लॅनिंग करताय आणि प्लॅनिंग थ्रू तुम्ही समजून घेताय की कुठले काम आपल्याला इकडे करायचे आहेत. इट सर्व ॲज अ रेफरन्स फॉर द फ्युचर ऑडिट ऑफ द सेम कन्सर्न. तुम्ही ऑडिट प्रोग्राम तयार करत असाल म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी मेंटेन करून ठेवणार आहात. सेम काम जर तुम्हाला एखाद्या नवीन कंपनीकरिता करायचं असेल तर तुम्ही सेम प्रोग्राम तिथे यूज करू शकता. तर एका पद्धतीचा रेफरन्स किंवा तुमच्याकडे एक पद्धतीने गायडन्स अवेलेबल असतं फॉर फ्युचर यूज. ओके, तर हे आहेत ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट ऑडिट प्रोग्राम. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा कॉस्ट ऑडिट प्रोग्रामचे. नंबर 1, फॉर स्मॉल कन्सर्न इट वुड बी अननेसेसरी टू प्रिपेअर अ प्रोग्राम. छोटीशी ऑर्गनायझेशन आहे जिथं ऑडिटिंग करणं हे सोपं काम आहे, तर इथे आपण कॉस्ट ऑडिट प्रोग्राम करत असू तर ते जास्त टाईम कन्झ्युमिंग अँड अननेसेसरी ठरतं. Audit associates have no interest and initiatives since they perform their work mechanically. Okay, see, तर बऱ्याच वेळेस असंही होतं की कुठल्याही असोसिएट्स जे आहेत ऑडिटचे तर त्यांना जास्त इंटरेस्ट असत नाही जोपर्यंत ते स्वतः काम करत नाहीत. ओके, येते लक्षात. वर्क जोपर्यंत ते स्वतः करत नाहीत, स्वतः परफॉर्म करत नाहीत तोपर्यंत त्यांना इंटरेस्ट नाही येत. तर बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की कॉस्ट ऑडिट प्रोग्राममध्ये कोणीही जास्त इंटरेस्टने काम करत नाही किंवा त्या प्रोग्रामला हेल्प करत नाही. Last one is, as each business has its own problems and procedures, a rigid audit program cannot be laid for all type of business. हा एक प्रॉब्लेम तुम्हाला बऱ्याच वेळेस पाहायला मिळू शकतो की असं होऊ शकतं की प्रॉब्लेम्स किंवा प्रोसिजर जे आहेत हे काम कसं आहे, ऑडिट प्रोग्राम जरी बनवणं असलं तरी रिजिड काम आहे. तर बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की आपल्यासाठी हा एक पद्धतीचा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो टू प्रिपेअर दिस टाईप ऑफ प्रोग्राम. ओके, तर हे नॉर्मल डिसॲडव्हान्टेजेस आहेत. याचे ॲडव्हान्टेजेस पाहता हे डिसॲडव्हान्टेजेस इतके आपल्यासाठी इफेक्टिव्ह वाटत नाही किंवा जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीत. ओके, बट कॉस्ट ऑडिट प्रोग्राम करणं हे जास्त फायदेशीर असतं. पण स्मॉल कन्सर्न असेल तर कॉस्ट ऑडिट प्रोग्राम करणं किंवा प्रिपेअर करणं जास्त इम्पॉर्टंट असत नाही. ओके,